मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चंद्रपूर या ठिकाणी वर्ष 2025-26 या वर्षाकरता अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत। त्याबद्दल ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी इथं वॅकन्सीज आलेल्या आहेत। औदा सौसू प्रविभाग महापारेषण चंद्रपूर 3 चाचणी विभाग बल्लारशाह तथा 400 केवी ग्रहकेंद्र सौस विभाग वरोरा आस्थापनेवरील वर्ष 2025-26 या वर्षाकरता 1 वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला शिकाऊ उमेदवारी करता या ठिकाणी दिनांक 5/6/2025 ते दिनांक 12/6/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। त्यासाठी जो आस्थापना नोंदणी क्रमांक जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी कार्यालयाचं नाव त्यांनी दिलेलं आहे औदा सौसू प्रविभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चंद्रपूर। त्यानंतर त्याचा जो आस्थापना नोंदणी क्रमांक आहे म्हणजे इस्टॅब्लिश ID दिलेला आहे E101 6270 1130 या इस्टॅब्लिश ID वरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे। ट्रेड जो आहे तो इलेक्ट्रिशियन आहे आणि वॅकन्सीज ज्या आहेत 10 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। त्यामध्ये कोणत्या कार्यक्षेत्रासाठी किती वॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये चाचणी विभाग बल्लारशाह या ठिकाणी 3 वॅकन्सीज आणि 400 केवी केंद्र सौस विभाग वरोरा या ठिकाणी 7 वॅकन्सीज आहे। आपण शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहूया। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र आणि कागदपत्र काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये 10वीचे ITIचे जे गुणपत्रक प्रमाणपत्र आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र, त्यानंतर डोमसाईल, त्यानंतर प्रगत व उन्नत गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर, EWS असेल तर EWS असे जे संपूर्ण कागदपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ जे कागदपत्र आहे ते स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे। तसेच SSC आणि ITIचे जे गुणपत्रक आहे त्यावर तुमचं नाव आणि आधार कार्डावरचे नाव जे आहे ते तुमचं या ठिकाणी सुसंगत असणे आवश्यक आहे। या ठिकाणी वयोमर्यादा आपण या ठिकाणी पाहूया। दिनांक 31/5/2025 रोजी उमेदवाराचं जे वय आहे 18पेक्षा कमी आणि 38पेक्षा जास्त नसावे, म्हणजे 18 ते 38 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीयांसाठी तर 5 वर्ष शिल्लकक्षम राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच ऑनलाईन अर्ज करताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो आहे तो चालू स्थितीत असलेला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर शिकाऊ उमेदवारांची जी निवड होणार आहे ती 10वी आणि ITI परीक्षेचे मिळून एकत्र जे गुण आहे त्या गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे या ठिकाणी गुणवत्ता यादी या ठिकाणी लागून तुमचं या ठिकाणी प्रवर्गनिहाय या ठिकाणी निवड केली जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। सदर भरती प्रक्रियेकरता फक्त दिनांक 5/6/2025 ते 12/6/2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज ज्यांनी सादर केलेला आहे त्यांचाच या ठिकाणी अर्जाचा विचार केला जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीसह जोडलेला पत्रक जो अर्ज आहे तो परिपूर्ण भरून या ठिकाणी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत आणि मुद्दा क्रमांक 2 मध्ये दिलेले जे कागदपत्र आहे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला स्वाक्षांकित करून त्याच्या छायांकित प्रती ज्या आहे त्या तसेच इतर जे कागदपत्र आहे ते तुम्हाला दिनांक 20/6/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिलेला जो पत्ता आहे अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय औदा सौसू प्रविभाग महापारेषण तळमजला E10B BSNL बिल्डिंग रेल्वे स्टेशनजवळ चंद्रपूर 442401 या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाद्वारे किंवा स्वतः तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी जमा करायचे आहे। तसेच सादर पत्रक आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये प्राप्त न झाल्यास त्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि पत्रक जो अर्ज आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे हा भरून
त्याबरोबर जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी त्याला सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला त्या कार्यालयाच्या पत्त्यावर त्या कार्यालयामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे। अशा पद्धतीने महापारेषण चंद्रपूर या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहते।